आणि आता दुसरी बातमी आहे ती पंजाब नॅशनल बँक घोटाळा संदर्भातली। हिरे व्यावसायिक नीरव मोदी यांना पंजाब नॅशनल बँकेत केलेल्या 11,500 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात हनी ट्रॅपचा वापर झाल्याची खळबळजनक माहिती पुढे येते। नीरव मोदीची पत्नी अमी मोदी हिने काही मॉडेल्सचा वापर करून बँकेच्या अधिकाऱ्यांना हनी ट्रॅप मध्ये अडकवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आपण बघतोय की एकूणच हनी ट्रॅपच्या माध्यमातून हा सगळा घोटाळा झालेला आहे आणि ह्याच संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांच्याकडून। राकेश, आपण बघतोय की हनी ट्रॅपच्या माध्यमातून अमी मोदीने हा सगळा प्रकार झाला आहे, घोटाळा झाला असं आता खळबळजनक माहिती पुढे येते। काय सांगाल, नेमका हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय आहे? देखिए, हनी ट्रैप जो है ये एक तरीके का लालच होता है जिसमें कहीं ना कहीं मॉडल्स को इस्तेमाल किया जाता है। ये एक स्ट्रैटेजिकली अंग्रेजी में इस्तेमाल किया जाने वाला टर्म है जिसमें अगर आप मराठी में आप कहते हैं कि कोणाला आपण जे आमिष दाखवतो, पैशांचा आमिष दाखवतो, कोणाला आपण मॉडल्सचा आमिष दाखवतो, तो ये वो वाला आमिष दिखाने वाली बात है जिसे हनी ट्रैप कहते हैं। और जो सूत्रों से हमें जानकारी मिल गई है वो बहुत ही सनसनीखेज जानकारी ये है कि एमी मोदी जो अमेरिकन सिटीजन है उसका ये कहीं ना कहीं पूरा ब्रेन था कि किस तरीके से जो मिड लेवल के या सीनियर लेवल के जो बैंक एम्प्लॉयज हैं उन्हें वो जो है कहीं ना कहीं हनी ट्रैप में जो है फंसाया जाए। जो जूनियर लेवल के क्लर्क लेवल के जो ऑफिसर्स थे उन्हें जो पैसे का लालच देकर के फंसाया गया और जो उससे सीनियर जो थे उन्हें हनी ट्रैप के जरिए जो है फंसाया गया। कहीं ना कहीं सूत्रों से हमें ये भी जानकारी मिल गई है कि एमी मोदी जो है वो नीरव मोदी और बॉलीवुड के बीच की एक अहम कड़ी थी जो कई सारे मॉडल्स के साथ कोऑर्डिनेट करती थी और जो बैंक के एम्प्लॉयज हैं वो इनके साथ इस घोटाले की साजिश में शामिल हो जाएं, इसके लिए जो है इसका इस्तेमाल किया गया। इतना ही नहीं, जो सबसे बड़ी बात ये भी सामने आ गई कि घोटाले को अंजाम देने के बाद देश छोड़कर के अमेरिका में भागना है, न्यूयॉर्क में सेटल होना है, ये जो आइडिया था ये भी एमी मोदी का था जो खुद यूएस सिटीजन है और ये आइडिया उन्होंने जो है नीरव मोदी को दिया था। तो कहीं ना कहीं एजेंसी ये मानती है कि जो ब्रेन गेम है, जो एक्चुअल जो ब्रेन है नीरव मोदी के पीछे वो एमी मोदी का है। और ऐसे में आने वाले वक्त में जब पूछताछ की जाएगी तो सिर्फ नीरव मोदी से ही नहीं की जाएगी और निशाल मोदी या उनके मामा मेहुल चोकसी से ही नहीं की जाएगी, बल्कि एक गहन लंबी चौड़ी पूछताछ, डिटेल पूछताछ जो है एमी मोदी से भी की जाएगी। आने वाले वक्त में कई सारे नामों का भी जो है खुलासा हो सकता है कि आखिर ये मॉडल्स कौन थी, ये कौन कौन से एम्प्लॉयज थे जिन्हें इस तरीके से हनी ट्रैप में फंसाया गया। अगदी धन्यवाद राकेश या संपूर्ण चर्चेबद्दल आणि माहितीबद्दल। आपण बघतोय की अमी मोदी यांनी एकूणच हनी ट्रॅपच्या माध्यमातून हा सगळा घोटाळा केल्याचं आता समोर येत आहे आणि अजून काही नावं देखील याच्यातनं समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि ह्याच संदर्भातली पुढची बातमी आहे ती म्हणजे पीएनबी घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना सीबीआय कोर्टात हजर करण्यात आले। सीबीआय कडून कोणतीही आम्हाला गैरवर्तणूक मिळालेली नाही अशी माहिती आरोपींनी कोर्टाला दिली आहे। पंजाब नॅशनल बँक अपहार प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे आणि ह्यात बँकेचा निवृत्त अधिकारी गोकुळनाथ शेट्टी ह्याचाही समावेश आहे। शेट्टी हा पीएनबीच्या ब्रीच कँडी शाखेचा उपमहाव्यवस्थापक होता आणि या घोटाळ्यातील अटकेची ही पहिली मोठी कारवाई आहे। शेट्टीसह सिंगल विंडो ऑपरेटर मनोज खरात आणि नीरव मोदी ग्रुप ऑफ फर्मचा अधिकृत स्वाक्षरीकर्ता हेमंत भट्टलाही सीबीआयनं अटक केली आहे। सीबीआयनं ही कारवाई केलेली आहे। दरम्यान यातील तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस रिमांड देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे। आणि एकूणच आपण याच संदर्भात खरं तर बघतोय की पंजाब नॅशनल बँकेमधला हा सगळा घोटाळा समोर आल्यानंतर आता अनेक लोकांची नावं ह्यामध्ये आता समोर येत आहेत आणि ह्यापैकीच एक निवृत्त अधिकारी गोकुळनाथ शेट्टी ह्याचाही समावेश असल्याचं आता समोर येते। शेट्टी हा पीएनबीच्या ब्रीच कँडी शाखेचा उपमहाव्यवस्थापक होता आणि ह्या घोटाळ्यातील अटकेची पहिली मोठी कारवाई असं बोललं जात आहे। शेट्टीसह सिंगल विंडो ऑपरेटर मनोज खरात आणि नीरव मोदी ग्रुप ऑफ फर्मचा अधिकृत स्वाक्षरीकर्ता हेमंत भट्टलाही सीबीआयनं अटक केली आहे। ही कारवाई सध्या सीबीआयनं केलेली आहे। दरम्यान ह्यातील तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस रिमांड देण्याची मागणी करण्यात येते। दरम्यान एकूणच या तिघांना 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। आत्ताची एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे। पंजाब नॅशनल बँक अपहार प्रकरणात आता या तिघांना 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। जवळपास 11,500 कोटींचा हा घोटाळा झाला होता आणि ह्याच प्रकरणी आपण
अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजित मांढरा यांच्याकडून. अजित, पीएनबी घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना आता 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. हे 3 जण कोण आहेत नेमके आणि त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे, काय सविस्तर सांगाल? 3 आरोपी आहेत. 3 आरोपीमध्ये सगळ्यात प्रमुख आरोपी जो आहे, जो आताच्या केसमध्ये त्यामध्ये गोकुळनाथ शेट्टी, जो पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रॉड हाऊस जी शाखा आहे हनीमून सर्कल मुंबईजवळ, त्या शाखेचा हा व्यवस्थापक होता. त्याच्या अधिकारामध्ये ज्या गोष्टी होत्या त्या देखील त्यांनी वापरून, म्हणजे लेटर ऑफ अंडरटेकिंग त्याच्या मार्फत परदेशामध्ये व्यवहार केले जायचे, हे जे संपूर्ण व्यवहार आहेत हे गोकुळनाथ शेट्टीने केले होते. त्यानंतर त्याला मदत करण्याकरता त्याच्या हाताखाली मनोज खरत नावाची जी व्यक्ती होती, त्या मनोज खरत नावाच्या व्यक्तीमार्फत पैशांची देवाणघेवाण असेल किंवा जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांची देवाणघेवाण करण्याकरता गोकुळनाथ शेट्टी आणि नीरव मोदी यांच्यामध्ये जो मनोज खरत नावाचा व्यक्ती आहे हा होता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुळात नीरव मोदी कंपनीचा अकाउंटंट जो आहे हेमंत भट, जी न्यायालयामध्ये सीबीआयच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला त्या युक्तिवादानुसार हेमंत भट ही नीरव जे मोदी आहेत त्यांच्या त्यांची ज्वेलरी कंपनी आहे त्या ज्वेलरी कंपनीचे अकाउंटंट होते आणि त्यांचा संबंध वारंवार गोकुळनाथ शेट्टींशी यायचा, कारण का नीरव मोदी यांची खूप मोठी टर्नओव्हर असायची या बँकेमध्ये आणि त्यांचा संबंध आल्यामुळे लेटर ऑफ जे अंडरटेकिंग आहे त्यांचा जो संपूर्ण पार्ट आहे किंवा ते कशा पद्धतीने बँकांना न कळवता आपण करू शकतो, ही दोघांची मेन जी कॉन्स्पिरसी होती किंवा मेन जो कट रचला होता तो गोकुळनाथ शेट्टी आणि हेमंत भट यांनी रचला होता, असं सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे मुळात नीरव मोदी हा या संपूर्ण खेळातला मुख्य आरोपी जरी असला तरी जो कळीचा आरोपी आहे, जो या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्याने हे कशा पद्धतीने आपण घोटाळा करू शकतो त्याची संपूर्णपणे आयडिया ज्यांनी काढली ते पण गोकुळनाथ शेट्टी आणि हेमंत भट आहेत. आणि त्यांना मदत करणारा जो आहे तो मनोज खरात आहे. या तिघांनाही 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिलेली आहे, विशेष सीबीआय सत्र न्यायालयाने मुंबईच्या, आणि 3 मार्च पर्यंत त्यांची कोठडी असणार आहे. धन्यवाद अजित या संपूर्ण माहितीबद्दल आणि चर्चेबद्दल. आपण बघतोय की शेट्टीसह खरात आणि त्याचबरोबर भट हे तिघांनाही करता आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या पोलीस कोठडीच्या नंतर त्यातनं नेमकं काय ह्या घोटाळ्याचे उकल होते ह्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं ठरू शकतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.